Welcome all in our integrated mathematics channel. So this is our 8th lecture on engineering mathematics 3 unit number 1 linear differential equation and its applications. ओके, तर यामध्ये आपण व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरचे हे आपलं दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये व्हेरिएशन ऑफ पॅरामीटरच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण दोन एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण तिसरं एक्झाम्पल सोडवतो युजिंग व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मेथड. So first write down auxiliary equation of given differential equation. So auxiliary equation become d square plus 1 is equal to 0. ओके, या ठिकाणी सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे d स्क्वेअर आला प्लस y चा कोएफिशियंट 1 आहे तो 1 आला आणि इक्वल टू आपण काय घेत असतो 0 घेत असतो. मग याचे आपल्याला रूट फाइंड करायचे आहेत. सो दिस इम्प्लाइज d स्क्वेअर इज इक्वल टू -1. सो दिस इम्प्लाइज d इज इक्वल टू अंडर रूट -1 with plus or minus sign. So square root of -1 is I. So roots are plus I and minus I. म्हणजे इमेजनरी रूट आलेले आहेत. पहा, इमेजनरी रूट हे येताना पेअर मध्ये येतात म्हणजे दोन रूट एका वेळेस येतात. एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन. इमेजनरी रूट आहे त्याच्यामुळे आपला yc येईल. पहा yc इज इक्वल टू c1 sin imaginary part is 1. So sin 1 into x is sin x plus c2 cos 1 into x means x. या ठिकाणी रियल पार्ट ऍबसेंट आहे. रियल पार्ट जर याच्यामध्ये असतं तर काय झालं असतं, हे ब्रॅकेट मध्ये आलं असतं आणि याला मल्टिप्लाय e च्या पॉवरला तो रियल पार्ट आला असता 1 च्या जोडीला. ओके, पण या ठिकाणी रियल पार्ट ऍबसेंट आहे म्हणजेच तो 0 आहे आणि e च्या पॉवरला 0 म्हणजे 1 असते. मग या ठिकाणी ते 1 आलेलं आहे. सो हियर आता याच्यातले हे दोन फंक्शन आहेत. c1 ला मल्टिप्लाय एक फंक्शन आहे, c2 ला मल्टिप्लाय एक फंक्शन आहे. सेपरेट मल्टिप्लाय आहेत. तर पहिलं जे फंक्शन आहे त्याला मी y1 म्हणतो. सो y1 इज इक्वल टू sin x and second function is y2 which is equal to cos x. Now find derivative. So y1 dash is equal to derivative of sin x is cos x. Then y2 dash means derivative of y2 which is derivative of cos x is minus sin x. And therefore Wronskian become Wronskian is equal to y1 y2 dash मायनस y2 y1 डॅश. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचे. पहा, याला हे मल्टिप्लाय आणि याला हे मल्टिप्लाय. ठीक आहे, तर या पद्धतीने येणार आहे. पहा y1 आहे sin x त्याला मल्टिप्लाय y2 डॅश तो आहे मायनस sin x देन मायनस साइन y2 आहे cos x आणि त्याला मल्टिप्लाय y1 डॅश इज ऑल्सो cos x. So in that way we get minus sin square x minus cos square x. आता याला पुढे सिम्प्लिफाय करता येते का विचार करणं गरजेचं आहे कारण हे थोडं मोठं फंक्शन आलेलं आहे. तर या दोघांमध्ये मायनस साइन आहे. पहा, ते मायनस साइन मी कॉमन घेतो आणि मग ब्रॅकेट मध्ये उरेल sin square x प्लस cos square x. आणि आपल्या सर्वांना माहित आहे sin square x प्लस cos square x काय असते 1 असते आणि बाहेरचं मायनस साइन आहेतच. या पद्धतीने आपला रॉन्स्कियन आलेला आहे -1. नाउ फाइंड u. नाउ u इज इक्वल टू u साठी फॉर्म्युला आहे मायनस इंटिग्रेशन y2 f ऑफ x डिवाइडेड बाय रॉन्स्कियन dx. तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया मायनस इंटिग्रेशन y2 ची व्हॅल्यू आहे पहा आपली cos x इनटू f ऑफ x. f ऑफ x ची व्हॅल्यू आहे आपली पहा फंक्शनची राइट हँड साइड ती आहे cosec x. सो cosec x डिवाइडेड बाय रॉन्स्कियन इज -1. राइट, रॉन्स्कियन इज -1 इनटू dx. So therefore u is equal to हे मायनस आणि मायनस कॅन्सल झालं. cos x as it is. cosec x म्हणजे असते 1 upon sin x dx. ओके, या पद्धतीने हे फंक्शन आलेलं आहे. हे डायरेक्ट आपल्याला सिम्प्लिफाय करता येत नाही म्हणून आपण cosec चं कन्वर्जन साइन मध्ये केलेलं आहे. आता तुम्ही हा पण फॉर्म्युला इथे यूज करू शकता. खाली जे फंक्शन आहे sin x त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे मग त्या केस मध्ये खालच्या फंक्शनचा लॉग येतो किंवा cos x upon sin x म्हणजे cot x असतं आणि cot x चे इंटिग्रेशन असतं log of sin x. So I will write this as integration cot x dx. So integration of cot x is log of sin x. ओके, पर्टिक्युलर इंटिग्रल आहे याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल येणार नाही. तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल yc मध्येच आलेला आहे. नाउ phi is equal to v साठी फॉर्म्युला इंटिग्रेशन y1 f of x divided by Wronskian into dx. So put value in that formula. Value of y1 is sin x
into f of x is cosec x divided by minus 1 dx, and therefore phi is equal to minus integration sin x into 1 upon sin x dx, which is equal to minus integration 1 dx, which is equal to minus x. या पद्धतीने आपल्याला u आणि v ची व्हॅल्यू भेटलेली आहे. सो देअरफॉर yp is equal to uy1 plus phi y2, which is equal to value of u is log of sin x into y1, value of y1 is sin x, okay, into sin x, then plus sin, value of phi is minus x, so plus into minus become minus x into y2, y2 is cos x. So in that way we get value of yp, and therefore finally y is equal to yc plus yp, so which is equal to c1 sin x plus c2 cos x plus yp. Yp is, I will write this sin x first and then log of sin x, and then our function minus x cos x. So this is our final answer. पहा हे वेगळं आहे, log of sin x आणि sin x वेगळं आहे. गडबडीत लोक काय करतात, sin x into sin x sin square x लिहितात, पण ह्या log sin x वरती हा log अप्लाय केलेला आहे, म्हणजे टोटल फंक्शन आहे. ओके, त्याच्यामुळे हे sin x सेपरेट आहे, ते मी अगोदर लिहिलेलं आहे, आणि या पद्धतीने आपलं फायनल आन्सर आपल्याला भेटलेलं आहे. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो पहा, हे जे आपण yc लिहिलेलं आहे, तर इथं अगोदर sin x लिहिलेलं आहे, नंतर cos x लिहिलेलं आहे. ओके, तर या केसमध्ये तुम्ही अगोदर cos लिहिलं नंतर sin लिहिलं तरीही चालतंय, कारण हा कॉन्स्टंट आहे c1 c2, इथं आपण c2 म्हणू शकतो, इथं c1 म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, अगोदर तुम्ही sin लिहा किंवा cos लिहा. ओके, दोघांचे अँगल मात्र सेम असणार आहे, तेवढी काळजी या ठिकाणी घ्यायची. या ठिकाणी मध्ये प्लस द्या किंवा मायनस द्या, मोस्टली आपण प्लस साइनच देतो, कारण मायनस जरी आलं तर ते कॉन्स्टंट मध्ये आपण इन्क्लूड करून घेतो. तर असं एक्झाम्पल आहे, एकदा ऑब्झर्व करा. याच्यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मेथडचं सोडवू. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज solve d square y by dx square plus y is equal to sec x into tan x by variation of parameter method. So first write down this equation in terms of operator d. Okay, d square आहे म्हणजे कॅपिटल d चा स्क्वेअर आला, प्लस y आहे, y चा कोएफिशियंट 1 आहे म्हणजे प्लस 1, आणि या दोघांमधला y आहे तो कॉमन घेतला, फंक्शन आहे तसं. ऑक्झिलरी इक्वेशन आलेलं आहे या ठिकाणी d square plus 1 equal to 0. मग याच्यावरून d ची व्हॅल्यू आली प्लस मायनस r. ओके, इमॅजिनरी रूट येतात, लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं, म्हणजे तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये इमॅजिनरी रूट आहे, त्याच्यामुळे yc येईल, yc इज इक्वल टू c1. अगोदर साइन लिहा किंवा cos लिहा, लास्ट टाइम अगोदर साइन लिहिलं होतं मी, या ठिकाणी cos लिहितो, cos x प्लस c2 sin x. ओके, एकच्या जोडीला काय आहे, इमॅजिनरी पार्ट, i ला मल्टिप्लाय असणारा कॉन्स्टंट, i याच्यामध्ये येणार नाही, i जो आहे तो या अँगल मध्ये येत नाही. काही लक्षात ठेवा, गडबडीत लोक इथं ix लिहितात, i चा कोएफिशियंट लिहायचा, i चा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे तो आहे 1. सो हियर y1 इज इक्वल टू, c1 ला मल्टिप्लाय फंक्शन आहे त्याला मी y1 म्हणतो, y1 इज इक्वल टू cos x अँड y2 इज इक्वल टू sin x. एकदा फिक्स केला y1 y2 की परत तोच कंटिन्यू करायचा आहे. तुम्ही याला y1 म्हटलं तरी चालू शकतं, याला y2 म्हटलं तरी चालतंय, पण एकदा ते घेतले की ते ॲज इट इज शेवटपर्यंत यूज करायचे आहे. त्याला डिफरन्शिएट करूया, y1 डॅश येणार आहे cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, y2 डॅश येणार आहे sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, आणि मग याच्यावरून आपण इझिली रॉन्स्कियन लिहू शकतो. रॉन्स्कियन साठी फॉर्म्युला आहे y1 into y2 डॅश मायनस दिस y2 into y1 डॅश. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, y1 into y2 डॅश आलं cos x into cos x cos square x मायनस y2 into y1 डॅश sin into मायनस sin x, त्याला मायनस sin square x डायरेक्ट लिहितोय. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण ते डिटेल मध्ये बघितलेलं आहे, मायनस इंटू मायनस प्लस होईल, म्हणजे भेटेल cos square x प्लस sin square x is equal to 1. So this is value of our Wronskian. Now write down u. So formula for u is equal to minus integration y2 f of x divided by Wronskian into dx, and therefore u is equal to, त्या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू पुट करूया, इंटिग्रेशन y2
पहा u साठी y2 असतो, v साठी y1 असतो, उलट राहते. ठीक आहे, u साठी y2, v साठी y1. तर y2 आहे sin x, सो sin x into f of x. f of x is sec x into tan x. So sec x into tan x divided by Wronskian is 1 dx. आता हे खूप मोठं फंक्शन आलेलं आहे, याला साइन आहे, सेक आहे, टॅन आहे, त्याला साइन कॉस मध्ये आपण कन्वर्ट करूया, जेणेकरून आपल्याला इझिली याला सिम्प्लिफाय करता येईल. सो दिस बिकम मायनस साइन एक्स ॲज इट इज, सेक एक्स बिकम 1 अपॉन कॉस एक्स into tan x becomes sin x upon cos x dx. So this is equal to minus integration sin x into sin x becomes sin square x divided by cos x into cos x become cos square x dx. Okay, in that way we get minus integration tan square x dx. Okay, पण tan square चे इंटिग्रेशन आपल्याला माहित नाहीये. ओके, स्क्वेअर फंक्शन मध्ये फक्त sec square x आणि cosec square x चे इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे. तर या tan square चं कन्वर्जन मी काय करतो, sec square मध्ये करतो, तर ते येणार आहे sec square x minus 1 dx. ओके, कारण आपल्याला फॉर्म्युला माहित आहे 1 plus tan square theta is equal to काय असते, sec square theta असते. ओके, याच्यावरून tan square ची व्हॅल्यू फाइंड केली, and therefore u is equal to this minus as it is. इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये जाईल, sec square x चे इंटिग्रेशन tan x then minus 1 चे इंटिग्रेशन x, आणि हे मायनस आत गेल्यानंतर काय होईल, मायनस इंटू मायनस प्लस एक्स होईल, आणि हे प्लस टॅन एक्स मायनस टॅन एक्स होईल. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ अवर u. नाव फाइंड फी. नाव फी इज इक्वल टू, फी साठी फॉर्म्युला इंटिग्रेशन y1 into f of x divided by Wronskian dx. So this become integration y1 is, value of y1 is cos x, so cos x into f of x become sec x into tan x, sec x into tan x divided by Wronskian is 1 into dx, and therefore phi is equal to काय ते पहा, sec into cos, ते येणार आहे 1, कारण sec म्हणजे काय असते, 1 upon cos असते, cos ला cos कॅन्सल होईल, आणि उरेल tan x dx. So this is equal to integration of tan x, तर येणार आहे ते log of sec x, किंवा तुम्ही त्याला लिहू शकता मायनस log of cos x. ओके, दोन्ही टाइप मध्ये ते चालतंय. therefore yp is equal to u into y1 plus phi into y2. so value of u x minus tan x, ब्रॅकेट मध्ये लिहितोय मी त्याला, x minus tan x into y1, y1 is cos x then plus sign phi is log of sec x into y2 become sin x. So this is value of our yp, and therefore y is equal to yc plus yp, and therefore y become yc आहे c1 cos x, या ठिकाणी अगोदर cos x आपण घेतला होता, प्लस c2 sin x, c2 into sin x, आणि yp आलेला आहे प्लस x minus tan x into cos x plus sin x into log of sec x. So this is our final answer. ओके, तर एकदा ऑब्झर्व करा व्यवस्थित, आणि याच्यावरची आणखी काही एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला हे परफेक्टली जमून जाईल. थँक्यू.